मित्रांनो, PYQ प्रश्न म्हटल्याच्या नंतर सातत्यानं येणारे प्रश्न असतात. असे काही प्रश्न घेऊन आलेलो आहोत की परीक्षेमध्ये हमखास आहेत. मग तुमची कोणती बी एक्झाम असो, आणि जेव्हा तुम्ही एखाद्या वेळेस प्रश्नपत्रिका तुम्ही सॉल्व करता मित्रांनो, त्यावेळेस तुमच्या लक्षात येते प्रश्न रिपीट आहेत. बघूया आपण काय करायचं. आपण प्रश्नही घेणार आहेत आणि त्याच्यानंतर त्याचं स्पष्टीकरणही घेणार आहेत त्याच्या आधारे. ठीक आहे, वळूया आपल्या प्रश्नाकडे मित्रांनो. पहिला प्रश्न आहे, जननी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. जननी या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा मित्रांनो. ठीक आहे, तर आपल्याला ऑप्शन आहेत मित्रांनो, जनक, जानकी, जनन किंवा जानू. ठीक आहे, संपलेला पर्याय बघा हे. तर ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, जनक. जननी या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द कोणता आहे मित्रांनो? जनक. थोडक्यात काय माहितीये का, जननी हे स्त्रीलिंगी शब्द आहे आणि जनक हा पुल्लिंगी शब्द आहे. हा दोघातला फरक आहे. जननी, ती जननी म्हणून स्त्रीलिंग आहे आणि जनक, तो जनक म्हणून पुल्लिंग आहे. सरळ सरळ ते तुम्हाला एवढं स्पष्टीकरण करून तिथे देत नसतात. ठीक आहे, मग जननीच्या विरुद्ध लिंगी काय होतं मित्रांनो? जनक होतंय आणि तेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे, आपल्याला वर्णमाला हा पूर्ण चॅप्टर आपण YouTube वरती घेणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, याच्या लगेच याच्या नेक्स्टचा पार्ट तेच येईन आपला. ठीक आहे, बढियापैकी छानपैकी तिथं आपण स्पष्टीकरण देणार आहे त्याचं. इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन डॅश डॅश होते. इतका प्रश्न छान आहे मित्रांनो. इकारांत म्हणत्या, इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन डॅश डॅश होते. आता काय काय करावं लागते बघा. पहिले तर लिंगाचे मुख्य 3 प्रकार पडतात: पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग. लक्षात घ्या. ठीक आहे, मग तुम्हाला तिथे काय करावं लागतंय? स्त्रीलिंगी नाम आठवावं लागते. पुन्हा ते असं आठवावं लागतं ज्याच्या शेवटी ईश्वर येते आणि त्याचं सामान्य रूप काय होतं हे सांगा म्हणते. ठीक आहे, मग काय म्हणतंय? इकारांत स्त्रीलिंग, सॉरी, त्याचं अनेक वचन काय होते ते सांगा म्हणते. ठीक आहे, मग इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन विचारले. अनेक वचन डॅश डॅश होते. काय करू आपण? एक प्रश्न घेऊन पाहता मित्रांनो. बघा, लक्षात घ्या. मी तुम्हाला म्हणलं नदी, ती नदी म्हणून स्त्रीलिंगी नाम आहे मित्रांनो. नदी, ती नदी म्हणून स्त्रीलिंगी नाम आहे. ठीक आहे, पण जर मित्रांनो तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर नदीचा शेवटचं जे अक्षर आहे ते आहे ई स्वर आहे. कोण आहे? ई. बघा तुम्ही, नदी, दी मध्ये कोण आहे? ई हे. ठीक आहे, मग एक नदी, नदी कोण आहे मित्रांनो? एक वचन आहे. एक वचन लक्षात घ्या मित्रांनो, नदी हे एक वचन आहे. मग एक नदी आणि अनेक काय? नद्या. अनेक नद्या. मग नद्या कोण आहे? अनेक वचन. नद्या हे अनेक वचन आहे मित्रांनो. लक्षात घ्या. इथं काय झाले फक्त इतकं तुम्हाला सांगतो. एक नदी, अनेक नद्या आणि तर शेवटी या आहे. बघा, संपला, आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटलं. विषय काय माहितीये का? पहिले जे तुम्हाला प्रश्न इतका अवघड आहे मित्रांनो. आता मी समजून सांगितलंय, स्पष्टीकरण दिले म्हणून ठीक आहे, अजूनही बऱ्याच जणांना कळालं नसेल. पण काय विचारलंय? इकारांत स्त्रीलिंगी नाम. पहिले तुम्हाला एक स्त्रीलिंगी नाम ओळखावं लागेल. ते बी कसं पाहिजे? त्याच्या शेवटी ईश्वर. मग ती नदी स्त्रीलिंगी आहे, शेवटी ईश्वर आहे. अनेक वचन डॅश डॅश होते. मग एक नदी, अनेक नद्या, शेवटी कोण? या. म्हणजेच काय मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारांत होते. विधान बरोबर का चूक? तर विधान बरोबर. आणि मित्रांनो आपल्याला पर्यायामध्ये ते सापडलंय, पण हे बघा, या कारांत आलं का? या कारांत. मग इतके खतरनाक प्रश्न आहेत. तुम्हाला ते चिलर, घोडा नाम ओळखा, ते प्रश्न संपले, विषय संपला. ते शिपाईला पण येईन त्याच्या प्रश्न. आता घुमून फिरून प्रश्न येतं. ॲडव्हान्स एक्झाम आहे, ज्याचा ॲडव्हान्स अभ्यास आहे ते पास होणार, बाकीच्यांचा विषय नाही इथं. हे काही जण म्हणतात नाही 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 मी देऊन पाहतो. तू जावाई एका प्रश्नपत्रिका तपासणारा, एवढं सोपं आहे का? इतका बारकाची एक्झाम आहे, 1 मार्काचा विषय मिटला भाऊ. आता विषय हे पॉईंटचा, पॉईंटनं कार्यक्रम चाललाय. म्हणून करायचं करो या मरो, तरच या क्षेत्रात याच, नाही तर नाही याच. कारण फक्त आणि फक्त टाइम वेस्ट आहे, बाकी काहीच नाही. टाइम वेस्ट आहे, करिअर बर्बाद आहे, त्याच्यानंतर काही सुचत नाही.
ज्याला कळतंय मी करू शकतो, ज्याची लॅबमध्ये बसायची ताकद आहे, ज्याची लॅबमध्ये बसून अकस्मात करण्याची शक्ती आहे, ज्याच्यामध्ये ज्याला आवड आहे, त्या माणसानं स्पर्धा परीक्षा करायची. विनाकारण उठले की सुटलं कुणी उठायले, भूगोलाचं पुस्तक वाच, इतिहासाचं पुस्तक वाच, काही नाही 2-4 महिने असेच घालेले, 2-4 वर्ष गेले, कुठं अंडरलाईन, त्याला अंडरलाईन कुठं कळावं हे बी कळणं, म्हणजे असे रिकामेने गरज नाही. ज्याला मार्गदर्शन नाही, जिंदगी भटकू शकते सगळी, आणि तुमच्या जवळची तुम्हाला कधी चांगलं सांगणार नाहीत. म्हणून माझं कधी बी वैयक्तिक म्हणणं आहे आपल्या पोरायला, स्पर्धा परीक्षा काही सगळं नाही मित्रांनो, पण स्पर्धा परीक्षा छान मार्ग आहे, पण तुमचा इंटरेस्ट असेल तर. कोणत्याही क्षेत्रात जेव्हा आपण चाललो, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपला इंटरेस्ट आहे का वैयक्तिक. तुला डॉक्टर व्हायचंय, तुझ्या मनात असलं तर होय, नाही तुझ्या मनातच नाही, उगं घासायला 2-3 वर्ष गेले अशी अर्थ नाही मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल मी चांगला शेतकरी बनू शकतो, काही बी करा तुम्ही, जे बी तुम्ही करायले का त्याच्यात तुम्हाला असं वाटतं की टाइम गेलेला कळू बी नाही, ते खरं क्षेत्र. कशामुळे सांगत आहे, स्पर्धा परीक्षामध्ये असे मुलं गुरफटलेत मित्रांनो, त्याला 37-38 वर्ष झाले तरी मिळ लागणं, त्याला अजून वाटायले मग होतंयच. मग जर 38 वर्ष होऊन जर तू होत नाही तर आणखी किती वर्ष करतो. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो, इंटरेस्ट असेल उगे 2-3 भरत्या देऊन बघायच्या, लय ताण घ्यायचा नाही, स्पर्धा परीक्षा काय सगळं नाही. म्हणून सांगायचा मुद्दा इतकाच आहे, इंटरेस्ट असेल अभ्यास करा, सातत्य ठेवा. इंटरेस्ट असेल तर तुम्ही कलेक्टर बी होऊ शकता, तुम्ही DYSP होऊ शकता, तुम्ही तहसीलदार बी होऊ शकता. इंटरेस्ट असेल तर मग इतका भारी मार्ग बी नाही, मी पुन्हा म्हणायलो. पण इंटरेस्ट नसेल तर वेळ वाया घालू नका मित्रांनो. ज्याच्यात तुमचा इंटरेस्ट आहे, तुमचा बिझनेसमध्ये इंटरेस्ट असेल किंवा कोणाला वकील व्हायचा असेल, जे काय असेल तिथं तुमचे पेशन्स द्या. ठीक आहे, वळतो आपल्या मुद्द्याकडं. आणि मग इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन डॅश डॅश होते. इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन काय होते मित्रांनो, याकारांत होते. ठीक आहे, संधी म्हणजे डॅश डॅश. संधी म्हणजे काय म्हणते, संधी म्हणजे काय तर मित्रांनो, संधी म्हणजे सांधणे होय. एका मागोमाग येणाऱ्या 2 वर्णापैकी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळतात, सांधले जातात, जोडले जातात. इतकेच नव्हे तर आणखी एक नवीन वर्ण तयार होतो, त्या संधी असं म्हणतात. काय म्हणतात, संधी. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळतात आणि एक नवीन वर्ण तयार होतो, त्याला काय म्हणायचं, संधी म्हणायचं. ठीक आहे, उदाहरणार्थ पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, हे एकमेकात मिसळतात आणि एक नवीन वर्ण तयार होतो, त्याला काय म्हणायचं मित्रांनो, संधी. पण थोडक्यात आपल्याला काय विचारले, संधी म्हणजे काय तर संधी म्हणजे सांधणे. मग कोणाला सांधतात तर 2 वर्ण एकमेकात मिसळतात. उदाहरणार्थ इथं अ आहे, उदाहरणार्थ इथं अ आहे, मग एकमेकात मिसळणं म्हणजेच काय, संधी होय मित्रांनो. इतका छान संधी चॅप्टर, इतका छान आहे मित्रांनो, विषय बुगा आहे. प्रत्येक चॅप्टरवरती अशी एक्झाम नाही की संधीचा प्रश्न नाही म्हणून, बघा तुम्ही. पण असे घुमून फिरून प्रश्न आहेत मित्रांनो, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतंय. आला प्रश्न लगेच, संधी करा काय म्हणते देवेंद्र. मग इकडे लक्ष द्या, देव अधिक इंद्र, देव अधिक इंद्र. इकडे लक्ष द्या आता मित्रांनो, इथं अ स्वर आहे आणि इथं ई स्वर आहे. जर मित्रांनो असं जर झालं तर याचा ये बनतंय. काय बनतंय, ये. लक्षात घ्या. ठीक आहे, इथं दे जशास तसा, या व मधला अ गेला, ई गेला. ठीक आहे, लक्षात घ्या, कारण आपण बाहेर काढाय. ठीक आहे, मग दे जशास तसा, या व मध्ये ये मिसळा. ठीक आहे, व मध्ये काय मिसळायचंय, ये. दे वेन, बघा व मध्ये काय मिसळला, ये. दे वेन. ठीक आहे, आणि ई निघून गेला, खाली काढाय, आणि द्र जशास तसा. मग देव अधिक इंद्र, देवेंद्र, आणि मग अ किंवा आच्या पुढं जर ई आला, त्याचा काय बनलाय, ये बनलाय. ठीक आहे, आणि मग संधीचं नाव, संधी काय आहे, देवेंद्र. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, देव अधिक इंद्र, देवेंद्र. लक्षात घ्या.
कोमल या तत्सम शब्दापासून तयार झालेला तद्भव शब्द पुढीलपैकी कोणता आहे? बरं, कोमल या तत्सम म्हणताय, तत्सम शब्दापासून तयार झालेला तद्भव शब्द पुढीलपैकी कोणता आहे? तद्भव शब्द पुढीलपैकी कोणता आहे? बघा आता लक्षात घ्या मित्रांनो, मुळात तर संकल्पना आपल्याला ओळखून घ्यावी लागती. संकल्पना अशी आहे की मराठी भाषेमध्ये संस्कृत भाषेमधून काही शब्द येतात. मग संस्कृत भाषेतून जशाच्या तशा मराठीत आलेला शब्द म्हणजे तत्सम शब्द होईल, त्यात बदल होणार नाही. उदाहरणार्थ मी जर बंधू म्हणलो, हा संस्कृत शब्द आहे, पण मराठीतही मी त्याला बंधूच म्हणतो, तर मराठीतला बंधू हा तत्सम आहे. ठीक आहे. पण जे संस्कृत शब्द जसे आहेत तसे मराठी भाषेत न येता त्यांच्या मूळ रूपात बदल होतो, त्या शब्दांना तद्भव शब्द म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो? तद्भव शब्द असं म्हणतात. आणि मग जर आपण पाहिलं मित्रांनो, लक्षात घ्या काय म्हणतंय, कोमल या तत्सम शब्दापासून तयार झालेला तद्भव शब्द पुढीलपैकी कोणता? मग संस्कृत मध्ये कोमल आहे, मग मराठीत आपल्या लोकांनी त्याचं काय बनवलं? कोवळा बनवलं. मग हे तद्भव शब्द आहे. आपल्या लोकांना तर संस्कृत यायची नाही, मग ते आपल्या भाषेत बोलायचे, मग कोमल पासून काय बनलं? कोवळा. जे संस्कृत शब्द जसे आहेत तसे मराठी भाषेत न येता त्यांच्या मूळ रूपात थोडाफार बदल होऊन येतात, त्यांना काय म्हणायचं? तद्भव शब्द. पहिलंच उत्तर. खालीलपैकी कोणता प्रकार गुणविशेषणाचा आहे? बरं, विशेषण तर ओळखाच म्हणायला, पण त्याचबरोबर काय ओळखा म्हणायला माहितीये का? गुणविशेषण ओळखा म्हणायले. ओळखू आपण काय आलाय तर. ठीक आहे, इथं सर्वच्या सर्व विशेषण आहेत मित्रांनो. सांगायचं तात्पर्य असं आहे, इकडे बघा, वक्र विशेषण आहे, 17 विशेषण आहे, 5वे विशेषण आहे आणि थोडी सुद्धा विशेषण आहे. कारण वक्रनं नलिकाबद्दल माहिती दिली, 17नं भानगडीबद्दल माहिती दिली, 5वेनं घरबद्दल माहिती दिली, थोडीनं मुलेबद्दल माहिती दिली. आता लक्षात घ्या, थोडंसं आपण क्लिअरच गोष्टी करू. जर तुम्ही पाहिलं मित्रांनो, नलिका हे नाम आहे, इथं भानगडी हे सुद्धा नाम आहे, इथं घर हे सुद्धा नाम आहे आणि इथं मुले हे सुद्धा नाम आहे. पहा लक्षात घ्या, तुमच्या समोर नाम आहेत काही लिहिलेले. नलिका नाम आहे, भानगडी नाम आहे, घर नाम आहे, मुले नाम आहे. ठीक आहे. आता त्यांनी ओळखायला काय सांगितलंय? खालीलपैकी कोणता प्रकार गुणविशेषणाचा आहे? मी 2 मिनिटात 1 सेकंदात ओळखू शकतो, पण तुम्हाला सांगायलो सगळ्या गोष्टी स्पष्टीकरणासहित द्यालो आपण. ठीक आहे. मग आता इकडे पहा काय करू आपण. पहा लक्षात घ्या, विचारलंय काय मित्रांनो? गुणविशेषण. विचारलंय काय? गुणविशेषण. आता इकडे लक्ष द्या, आपण काय करू ता बघा, थोडी मुले म्हणजे हे मुले हे नाम आहे, पण कशी येतं? थोडी. थोडी शब्दानं मुलेबद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे, पण त्याचबरोबर पूर्ण संख्येत देत नाही म्हणून हे अनिश्चित संख्या विशेषण आहे. कोण आहे हे? अनिश्चित संख्या विशेषण. अनिश्चित, निश्चित नाही, अनिश्चित संख्या विशेषण. कोण आहे ते मित्रांनो? अनिश्चित संख्या विशेषण. म्हणजे हे आपलं उत्तर होऊ शकत नाही. त्यांनी आपल्याला काय सांगितले? गुणविशेषण ओळखायचे. संख्या विशेषण तर आहे, पण अनिश्चित आहे, निश्चित नाही. त्यानंतर 5वे घर म्हणते. ठीक आहे, 5वे घर. 5वे शब्दानं घराबद्दल माहिती दिली, पण घराचा क्रम दाखवायला बघा. म्हणजेच मित्रांनो हे क्रमवाचक संख्या विशेषण आहे. कोण आहे ते? पाचवे घर म्हणजेच कोण आहे मित्रांनो? क्रमवाचक आहे. क्रमवाचक. क्रमवाचक काय? संख्या विशेषण आहे. म्हणजे हे पण आपलं उत्तर होणार नाही मित्रांनो. ठीक आहे, पण आपल्याला कळालं की ते क्रमवाचक आहे, नामाचा क्रम दाखवायले. पाचवे घर,
ठीक आहे. 17 भानगडी. बरं 17 भानगडी तर 17 असू दे, आम्हाला काय घेणं देणं नाही. ठीक आहे. 17 भानगडी. बघा 17 भानगडी म्हणजे पूर्ण संख्येचा बोध आहे, म्हणून हे पूर्णांक वाचक. पूर्णांक वाचक संख्या विशेषण आहे. म्हणजे संख्या विशेषण तर सगळेच आहेत बघा तुम्ही, सर्वच्या सर्व कोण आहे तर संख्या विशेषण. हे बघा हे बी संख्या विशेषण आहे, हे सुद्धा संख्या विशेषण आहे, हे बी संख्या विशेषण आहे. पण मित्रांनो जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल तर वक्र नलिका म्हणजे नलिका वाकडी तिकडी म्हणायची. ठीक आहे. म्हणजे इथं नामाचा त्यानं आकार दाखवलाय. काय दाखवलाय? आकार. ह्या विशेषणानं नामाचा आकार दाखवलाय. आणि जी विशेषणे नामाचा आकार दाखवतात त्यांना काय म्हणतात? गुण विशेषण. म्हणजेच मित्रांनो हे आहे गुण विशेषण आणि तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर 1. बघा काही स्पष्टीकरण राहिलं का? काहीच राहिलं नाही. तुमच्या समोर आहे, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत मित्रांनो. विषय संपला. छान प्रकारे मित्रांनो प्ले स्टोअरला आपलं ॲप आहे खरवडे सर मराठी व्याकरण. सर्व सिलेबस एकदम व्यवस्थित आहे. 2 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. एक व्हिडिओ किती वेळा बघू शकता. ठीक आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे काही बी अडचण आली तुम्हाला फोन लावू शकता. ठीक आहे. एकदम स्टेप बाय स्टेप आपण त्याचा सगळा सिक्वेन्स बाय सिलेबस घेतलेला आहे. मला चंद्र दिसतो यातील दिसतो या क्रियापदाचा प्रकार ओळखा. बरं मला चंद्र दिसतो. मग मित्रांनो दिसतो हे क्रियापद आहे. दिस हा मूळ धातू आहे. दिसणारा कोण? दिसणारा कोण? तर उत्तर मिळतं मित्रांनो चंद्र. आणि मग चंद्र हा वाक्याचा कर्ता आहे. कोण आहे वाक्याचा? कर्ता आहे. मला चंद्र दिसतो. दिसणारा कोण आहे? चंद्र. वाक्याचा कर्ता आहे. वाक्याचा कर्ता निर्जीव आहे. वाक्यात कर्म नाही. विषय संपला. कोणाला दिसू आम्हाला काही घेणं देणं नाही. म्हणजेच जेव्हा वाक्यात कर्म नसतं तेव्हा क्रियापद अकर्मक असते. ऑप्शन आहे का पाहता आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. अकर्मक क्रियापद आहे. ते कसलं क्रियापद आहे? ज्या क्रियापदांना वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज भासत नाही त्या क्रियापदांना काय म्हणतात? अकर्मक क्रियापद असं म्हणतात मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं सदू बैलाला मारतो या वाक्यातील कर्म ओळखा. काय चिल्लर प्रश्न आहेत बघा मित्रांनो. सदू बैलाला मारतो. मारतो क्रियापद. मार मूळ धातू. मारणारा कोण आहे? मारणारा कोण? कोण आहे? सदू वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. ठीक आहे. दुसरा प्रश्न विचारू. कोणचं उत्तर कर्ता असतं याच्यातून प्रूव्ह झालं. दुसरा प्रश्न विचारू. कोणाला कोणाला मारतो? बैलाला. आणि कोणालाचं उत्तर कर्म असतं मित्रांनो. म्हणजेच आपल्याला एक गोष्ट तर कळाली की बैलाला हे कर्म आहे. आणि मग इकडे कुठे बैलाला? ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. विषय संपला मित्रांनो. स्पष्टीकरणासहित एकदम आपण खतरनाक जात आहोत. जा या क्रियापदाचे भूतकाळाचे रूप काय होईल? जा या क्रियापदाचे भूतकाळाचे रूप काय होईल म्हणाले. भूतकाळाचं रूप. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. गेला. लक्षात ठेवायचं जेव्हा मूळ धातूला त प्रत्यय लागते तेव्हा वर्तमान काळ असते. काय असते? वर्तमान काळ. जेव्हा मूळ धातूला ल प्रत्यय लागते तेव्हा भविष्य काळ असते. आणि जेव्हा मूळ धातूला ईल प्रत्यय लागतो जेव्हा मूळ धातूला ल प्रत्यय लागतो तेव्हा भूतकाळ असतो. आणि जेव्हा मूळ धातूला ईल प्रत्यय लागतो तेव्हा भविष्यकाळ असते. विषय संपला मित्रांनो. मूळ धातूला जर तुमच्या समोर असं दिसत असेल, कुठं ल प्रत्यय दिसत असेल, वर्तमान काळ ल दिसत असेल, भूतकाळ
आणि इल प्रत्यय दिसत असेल भविष्यकाळ, उदाहरणार्थ म्हणलं जेवतो, काय दिसायले त म्हणजेच वर्तमान काळ आहे. ठीक आहे. जेवला, काय दिसायले ल म्हणजेच भूतकाळ आहे. आणि जे मी तुम्हाला म्हणलं जाईल, काय दिसायले इल, आणि इल दिसलं की भविष्यकाळ. विषय संपला. जा या क्रियापदाचे भूतकाळाचे रूप काय होईल? काय होईल? गेला. ला काय लागले? ला प्रत्यय लागले. विषय संपला. पुढील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. बरं, परिस. मित्रांनो, सर्वात महत्वाची ते एक गोष्ट आहे, शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. मुलांना शब्दयोगी अव्ययच ओळखता येत नाही मुळात. मग शब्दयोगी अव्यय ओळखत असताना आपल्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, शब्दयोगी अव्यय दिसण्याहून ठरवायचे नाहीत, ते सुद्धा कार्यावरून ठरवावं लागतात. ठीक आहे. मग काय म्हणतंय? पुढील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. परिस. तर मित्रांनो, एक उदाहरण घेऊ अगोदर. पहा, लक्षात घ्या. पुढील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा म्हणतंय परिस. पहिले तर जोडून येतंय त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला घरावर, उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला घरावर, काही वाक्य घ्यायचे. चिमणी बसली, घरावर चिमणी बसली. पाठ काय करायचं नाही, रटा मारायचा नाही, जिथल्या तिथंच. जिंदगीत कधी पुस्तक हातात घेतलं नाही, कधी काही पाठही केलं नाही. नाही तर भरपूर जण बघा, ते न जिंदगीत त्या नोट्स पाठ केलेल्या तशा शिकवायला, ते एक शब्द सुद्धा बदली नाही, निर्रा रटा मारून संपलेली. पोरं लागणं तर त्या मास्तराचं काय होईन. ठीक आहे. घरावर चिमणी बसली, शब्दयोगी अव्यय ओळखा म्हणते. विषय संपला मित्रांनो. चिमणी बसू का कावळा बसू काही घेणदेण नाही. वर हे शब्दयोगी अव्यय जोडून आले घर या शब्दाला, त्याला शब्दयोगी अव्यय म्हणायचं. शब्दाला जोडून येणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. विषय संपलेला आहे मित्रांनो. बाकी काही घेणं देणं नाही आपल्याला. पण प्रश्न आपल्याला ते विचारला नाही. प्रश्न विचारलाय परिस कोण आहे, शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता आहे. उदाहरण तुम्हाला म्हणलं माणसापेक्षा, माणसापेक्षा माणसापेक्षा मेंढर बरी. चला जोडून कोण आले, चला सांगा. पेक्षा जोडून आले म्हणजे शब्दयोगी अव्यय. मला असं वाटतं मित्रांनो, या माणूस आणि मेंढर यांच्यामध्ये तुलना आहे का रे? तुलना आहे बघा बरं, तुलना आहे का नाही? आणि मी असंही म्हणू शकलो असतो, माणसा परीस मेंढर बरी. ठीक आहे, माणसा परीस मेंढर बरी. मग मित्रांनो मी असंही म्हणू शकलो असतो. ठीक आहे, काय हरकत नाही. पण पेक्षा घेतलं तुम्ही पेक्षा. आणि मित्रांनो तुलनावाचक येते. कोण आहे? तुलनावाचक. आणि 100% सत्य आहे मित्रांनो. माणसापेक्षा मेंढर बरीच आहेत. तुम्ही अजूनही पहा, निरा संपलेले. आपले शत्रू कोण? आपल्या जवळचेच, लांबचा आपल्याला लागत नाही. आणि हे मुख्य जनावर किती चांगले आपल्यापेक्षा. आपल्याला मरण आहे हे माहीत असून आपली वृत्ती एवढी बेकार आहे, आपलं एवढ्या लेवलला विचार येतं, मग नुकसान होऊ दे पण त्याचा फायदा होऊ देऊ नको. इतके आपल्या जवळचे संपलेले लोक आहेत आपल्यासोबत. आणि सगळ्यात मोठी शोकांतिका काय माहितीये का? आपल्याला त्याच्याच संग राहावं लागतं. जे आपल्याला बाहेर एवढा जीव लावतात ते त्याच्यापासून आपण दूरच आहेत. आपल्याला राहावं लागतंय कोणासोबत? नाही इलाजानं ह्या रिकाम्याला आपल्याला कुठं संग न्यावं लागतंय. मान देणं म्हणतात त्याला, मान देणं. आणि खरे शत्रू आपले तेच आहेत. माणसा परीस मेंढर बरी 100% खरी म्हणायच्यात, 1% चूक नाही. ह्या हरामापेक्षा ते मुख्य जनावर किती चांगले. तेला जीव लावला ना ते उगाळून फेकतील आपल्या. पण या हरामाला जीव लावा तुम्ही, तुम्हाला दागा दिल्याशिवाय राहणार नाही. निरासंप. सगळ्यात महत्वाचं ते तुम्हाला गळा भेट घ्यायला म्हणजे आपलंच आहे असं नाही.
त्याच्या मनात काय, तुम्हाला काय माहिती, त्याला चाकू खूपच वाटत असेल तुमच्या पोटात, काही गॅरंटी नाही. माणसाचा भरोसा नाही, माणसं स्थिर नाहीत, घडीतच बदलायलेत. त्याच्यामुळं 100% खरी म्हणे, माणसापेक्षा मेंढरं 100% बरी येतं. मन आहे म्हणजे उगत नाही, खरंच आहे ते, ठीक आहे. आणि म्हणून मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, इथं परीस बी वापरू शकलो असतो मी, पण पेक्षा घेतलं होतं. दोघात काय तुलना केली, या माणसापेक्षा मेंढरं बरी येत म्हणाले. आणि मग जेव्हा शब्दयोगी अव्यय तुलना दाखवतात तेव्हा त्याला काय म्हणायचं, तुलनावाचक. ऑप्शन नंबर बी. विषय संपला, जास्त शहाणपणा करायचा नाही. जर तर हे काय आहे, जर आणि तर हे काय आहे म्हणतंय. ते काय आहे म्हणजे काय, ते आहे उभयान्वयी अव्यय. कोण आहे, ज्या उभयान्वयी अव्ययांनी एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवरती अवलंबून आहे अशी अट दर्शवली जाते, त्या उभयान्वयी अव्ययांना काय म्हणतात, संकेतबोधक गौणत सूचक उभयान्वयी अव्यय. संकेतबोधक गौणत सूचक उभयान्वयी अव्यय जेव्हा दोन वाक्य जोडतात तेव्हा वाक्याचा प्रकार मिश्र बनतो. विषय संपला, ठीक आहे. आणि मग मित्रांनो, जर आणि तर हे काय आहेत, उभयान्वयी अव्यय आहेत. जर तुम्ही मला निवडून दिलेत तर मी दिलेली आश्वासने पूर्ण करीन. 8 आहे. जी उभयान्वयी अव्यय एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवरती अवलंबून आहे अशी अट दर्शवतात त्या उभयान्वयी अव्ययांना काय म्हणतात, संकेतबोधक गौणत सूचक उभयान्वयी अव्यय. आणि एकदा ते संकेतबोधक गौणत सूचक उभयान्वयी अव्यय असलं, अख्ख्या वाक्याचा प्रकार मिश्र बनते. विषय संपला, ठीक आहे. आणि मग जर तुम्ही मला निवडून दिलेत तर मी दिलेली आश्वासने पूर्ण करणार आहे. 8 आहे. तुम्ही मला निवडून त्या दिले तर काय आश्वासने पूर्ण करू, माझं मला करणं होणार नाही. विषय संपला, लोड घ्यायची लय गरज नाही, प्रॉपर जावं लागणार आहे. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य काय आहे, तुम्हाला तुमचं कळतंय, मी करू शकतो, करू शकत नाही, टॉपला जाऊ शकतो, जाऊ शकत नाही, आपलं आपल्याला कळतंय. सगळ्यात मोठे गुरु आपले आपणच आहेत. आपल्याला आपली अवकात माहीत असते, मी हे करू शकतो, मला इथं आनंद. नाही तर झाला लॅबमध्ये 3 तास झोपायलाय, 2 तास जांभळ्यामध्ये चालले, तर त्या 1.5 तास बाहेर चहा पिण्यात चाललाय, 1 तास पोरी संग फिरायलाय, झालं उरलेल्या टायमात अभ्यास. काहीच होणार नाही. काम म्हणजे तुम्हाला लॅबमध्ये म्हणल्या तर सगळ्यात महत्त्वाचं, ज्या पोराला स्पर्धा परीक्षा करायची त्याची मैत्री लॅब संघ लागते. याची मैत्री तिसऱ्या संघच बाहेर, सारखे फोन चालू आहेत, मधात बसला तरी त्याला धडकीचे व्हॉट्सअपला मेसेज येते का बघू, लगेच बघितलात, लगेच निघालाच बाहेर. 3 मिनिटं खुर्ची बसायला आणि 3 तास बाहेर फिरायला. आणि म्हणायला बाहेर सगळ्याला फोन लावून MPSCची तयारी चालू आहे, बरं. आणि मग त्याला 10 वर्ष झाल्यावर कळते, अरे तयारीत आपली कायची चालू नाही, आणि तो उपयोग नसते. फिरा मग इकडे तिकडे, काही उपयोग नाही. करायचंय मनातून, नाही तर काहीच नाही. खरं बोलणारे लोक कमी आहेत दुनियामध्ये, तुम्हाला फक्त स्तुती करणार, वा 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 खूप छान, मग जायचं याला डबा घेऊन जाय, त्याला डबा घेऊन जाय, ते म्हणते काय करीत नाही. असंच आहे संपलेलं. मुद्दा असा आहे, वेळ कमी, तेवढ्याच वेळेत करायचं आणि तेवढ्याच वेळेत तुला सगळंच करायचंय. त्याच वेळेत तुझ्या हृदयाचे तारळ तुटतेत, त्याच वेळेस तुला अभ्यास बी करायचा आहे, त्याच वेळेस तुला करिअर बी घडवायचं आहे, त्याच वेळेस तुझ्या जिम्मेदाऱ्या बी येतात, त्याच वेळेस तुला फिरायचंय बी, त्याच वेळेस सगळंच करायचंय. आणि सगळ्याला बॅलेन्स ठेवून चालावं लागतंय, नाही तर काही नाही, संपाला. सांगायचं तात्पर्य असं मित्रांनो, थोडक्यात जे बी क्षेत्र निवडे त्याच्यात तुम्हाला आनंद वाटला पाहिजे, तुम्हाला झोप यायला पाहिजे. याच्या पुढं काय आहे, याच्या पुढं काय आहे, आता काय करू, किंवा मला अजून काय बघायचंय, गणित आज सोडवले, उद्या भूमिती, जे काय असेल ते तुम्हाला ती असं एनर्जी वाटली पाहिजे, बढिया वाटलं पाहिजे अभ्यास करताना. पण नाही नाही नाही, मला आमच्या गावातल्यानं ओळखीलंय की तू कलेक्टर होऊ शकतोस, त्यानं तुला मातीत घालायचे धंदे आहेत त्याचे, बाकी काही नाही. त्याला तुला जगू द्यायचं नाही, म्हणून तू मा इकडे रिकामी वाचली. कळलं का, आपल्याला ओळखू येते आपण कोण आहेत, सगळ्यात भारी होता. आणि जे आपल्याला कळालं ना आपण भारी येतं, हा मग तुम्ही काही करा, पानपट्टी टाक, दुकान टाक, किंवा एखादं काही बी सुरू करा, पण तुम्हाला माहित पाहिजे मी याच्यात टॉप आहे, मला बेजारीच होईना. कितीतरी असे लोक उद्योगधंदेवाले, म्हशी घे, गाई घे, चांगल्या चांगल्या शिकलेल्या ते 10 मातीत घाललेले, आणि याचं काही नाही, शिक्षण चालू, मस्त कुठंतरी जॉब, छोटासा, बारकी कंबर, इन गिन, ती बारकी टाय, बेल्ट, शूज, म्हणजे एकदम टिपिकल लाईफ संपली, म्हणजे चक संपून. शिकूनही जर ही अवस्था व्हायची असेल तर न शिकलेलं बरं ना. मग जे शिकलं नाही ते मग काय करायचं, दणकन 100 म्हशी घाले, 2-4 हजार गाई, त्याच्या हाताखाली आपण तिथं लिखापडीला. सांगायचं तात्पर्य असं आहे, डेअरिंग करा,
जे बी क्षेत्र आवडतंय त्याच्यात बाप बना आणि त्याच्यात तुटून पेटा, संपलायशी. ठीक आहे. आणि मित्रांनो पुढं वळूया. लय तुटून पेटले तर तुम्ही पेटताना आता. अरे रे हा शब्द डॅश डॅश आहे. अरे रे हा शब्द डॅश डॅश आहे म्हणते. मग काय आहे ते मित्रांनो? तर तो आहे काय? तो आहे अविकारी. अरे रे, अरे रे हे केवळ प्रयोगी अव्यय आणि ते अविकारी. शब्दांच्या 8 जाती आहेत, त्यामध्ये विकारी 4 आणि अविकारी 4. तर अविकारी जातीपैकी ती एक ती शब्दयोगी केवळ प्रयोगी अव्यय अरे रे. ठीक आहे. शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. ठीक आहे. अयोग्य जोडी ओळखा. बरं, अयोग्य म्हणत्या योग्य नसलेली जोडी ओळखायची. अयोग्य जोडी ओळखा. बरं, प्रथमा करता. बरं, 100% बरोबर आहे. प्रथमेचा कारकार्थ करताच आहे, काही हरकत नाही. हे आपलं उत्तर नाही पण ते बरोबर आहे. ठीक आहे. चतुर्थी संप्रदान 100% बरोबर आहे. चतुर्थीचा कारकार्थ संप्रदान आहे. ठीक आहे. पंचमी अधिकरण आणि हे उत्तर चुकलेले आहे, ते आपलं उत्तर आहे. पंचमीचा कारकार्थ आहे मित्रांनो अपादान. अपादान. पंचमीचा कारकार्थ कोण आहे? अपादान. तेच आपलं उत्तर आहे. तृतीया करण बरोबर आहे. तृतीया कोण आहे? करण आहे. त्याच्यामध्ये काही डाऊट घ्यायची गरज नाही. ठीक आहे. त्यानंतर पहा, लक्षात घ्या. त्यानंतर जर आपण पाहिलं मित्रांनो म्हणजेच पंचमीचा कारकार्थ कोण आहे? पंचमीचा कारकार्थ कोणता आहे? अपादान आहे. पण इथं कोण दिलाय? अधिकरण. तर मित्रांनो अधिकरण हा सप्तमीचा कारकार्थ आहे. ठीक आहे. सप्तमी विभक्तीचा कारकार्थ आहे. सप्तमी विभक्तीचा कारकार्थ कोण आहे मित्रांनो? अधिकरण आहे. अधिकरण कोणाचा आहे तो? सप्तमी विभक्तीचा कारकार्थ आहे. ठीक आहे. पण आपण त्याचे डोकं लावायचं नाही. अयोग्य जोडी ओळखा म्हणले. पंचमीचा कारकार्थ अधिकरण नसून अधिकरण हा सप्तमीचा कारकार्थ आहे. पण आपल्याला ओळखायला काय सांगितलंय? त्याचा खरा कारकार्थ कोण आहे? अपादान. विषय मिटला मित्रांनो. ठीक आहे. पुढे जातो. त्यानंतर जर आपण पाहिलं लोकांनी त्याला डोक्यावर घेतले या वाक्यातील प्रयोग ओळखा. ओळखायचा काय मित्रांनो? प्रयोग चिल्लर आहे. ठीक आहे. लोकांनी त्याला डोक्यावर घेतले. घेतले क्रियापद. घे मूळ धातू. घेणारे कोण? घेणारे कोण? ठीक आहे. घेणारे कोण? लोकांनी. मित्रांनो वाक्याचा कर्ता आहे. ठीक आहे. कर्त्याला प्रत्यय आहे. कर्तरी प्रयोग कधीच होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं मित्रांनो कोणाला. कोणाला. कोणाला घेतलंय? त्याला. ठीक आहे. कर्म आहे. पण जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल तर कर्माला सुद्धा प्रत्यय आहे. कर्मनी बी प्रत्यय होणार नाही. कर्त्याला प्रत्यय कर्तरी नाही. कर्माला प्रत्यय कर्मणी नाही. झाला भावे प्रयोग. अशा भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म आहे म्हणून झाला मित्रांनो सकर्मक भावे प्रयोग. किती सोपं आहे. अवघड है कि इसमें कुछ ही अवघड नहीं है. उसके बाद खालीलपैकी कोणता समासाचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता बघा समासाचा प्रकार नाही म्हणतंय मित्रांनो. खालीलपैकी कोणता समासाचा प्रकार नाही? तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. द्वंद्व समासाचा प्रकार आहे. बहुव्रीही समासाचा प्रकार आहे. पण हा विग्रह सामासिक शब्दाचा विग्रह होत असते. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं खतरनाक टॉपिक आहे. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं आई वडील. आई वडील. आई वडील हा सामासिक शब्द आहे मित्रांनो. जोड शब्द आहे. जोड शब्दाला सामासिक शब्द म्हणत असतात. आई आणि वडील दोघं जण आहेत बघा ना. दोघांच्या डोक्यावर रेष मारली. सामासिक शब्द आहे. याचा जर तुम्ही फोड केली मित्रांनो कशी होईल बरं? आई व वडील. आई व वडील. आणि मग मित्रांनो लक्षात ठेवायचं तुम्ही काय या सामासिक शब्दाची फोड करून दाखविणे म्हणजे विग्रह होय. आणि मग हे विग्रह आहे.
हे इथं समास आहे, हे कोण आहे समास, आणि हे कोण त्याचा विग्रह. ठीक आहे. आणि मग मित्रांनो हे विग्रह आहे बघा, आणि याला द्वंद्व समास म्हणतात. काय म्हणतात? द्वंद्व समास. ठीक आहे, बघू ता मग उत्तर आपलं काय? डी. मन पूर्ण करा, हाताच्या कंकणाला डॅश डॅश कशाला. हाताच्या कंकणाला डॅश डॅश कशाला. ठीक आहे. तर मित्रांनो हाताच्या कंकणाला आरसा कशाला. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. याच्यात काय स्पष्टीकरण द्यायची काही गरज नाही. बघा आता हे पर्याय बघा. हाताच्या कंकणाला पाय कशाला म्हणा. निर्रा संपलेला पर्याय आहे का नाही. असे 2 पर्याय डायरेक्ट बाजूला काढतात तिथे रे. ठीक आहे. किनकिनाट म्हणून है का पर्याय तरी हे काही काय घेण देणं याचं. ठीक आहे. रस ओळखा म्हण. बर, गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार. ओळखायचा आहे काय? रस. ठीक आहे. तर मित्रांनो इथं वीर रस होते बघा. कोणता रस होते? वीर रस. शौर्य आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. फारसी उपसर्ग असलेला शब्द ओळखा. कोणता म्हणतंय? फारसी उपसर्ग असलेला शब्द ओळखा. सुरुवातीला तर आपल्याला उपसर्ग जाणून घ्यावा लागेल. शब्दाच्या पहिले अगोदर एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात त्या अक्षरांना उपसर्ग असं म्हणतात मित्रांनो. काय म्हणतात? उपसर्ग. ठीक आहे. आणि उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं हर रोज, हर रोज. मग मित्रांनो रोज शब्द आहे आणि हर उपसर्ग आहे. शब्दाच्या पूर्वी पहिले अगोदर एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात त्या अक्षरांना काय म्हणतात? उपसर्ग. पण उपसर्ग कोणता म्हणायले? ओळखा. फारसी उपसर्ग असलेला शब्द ओळखा म्हणायले. ठीक आहे. तर मित्रांनो इथं जर आपण पाहिलं, एक इथं उपसर्ग आहे, इथं उपसर्ग आहे, इथं. ठीक आहे. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, गैर. लक्षात घ्या. ठीक आहे. मग गैर हा कोण आहे? फारसी उपसर्ग आहे. कोण आहे मित्रांनो? फारसी उपसर्ग आहे. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखा. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखा. आता लक्षात घ्या मित्रांनो काय होते. अलंकार ओळखत असताना 2 संकल्पना आहेत, उपमेय आणि उपमान. उपमेय म्हणजे कोण? ज्याची आपण तुलना करतो. आणि उपमान म्हणजे कोण? ज्याच्याशी करतो. ज्याची आपण तुलना करतो त्याला उपमेय म्हणायचं, ज्याच्या संग करतो त्याला उपमान म्हणायचं. उदाहरणार्थ तुमची तुलना जर माझ्या संग केली तर तुम्ही उपमेय आणि मी उपमान. लक्षात आले? मग इकडे लक्ष द्या. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. इकडे लक्ष द्या. या रंगाची तुलना कशा संग करायला येतं? नभापरी. ठीक आहे. पावसाळी. या सावळ्या रंगाची तुलना कशा संग करायला येत? पावसाळी नभापरी. लक्षात घ्या. तर मग मित्रांनो लक्षात घ्यायचंय याची तुलना कोणा संग करायला येते? याच्यासोबत. ठीक आहे. हे उपमेय, हे उपमान आहे. पण उपमानाला जोडून काय आलंय रे? परी. आणि असं जर परी जोडून आलं ना मित्रांनो, ऑप्शन नंबर बी उपमा अलंकार होते. उपमानाला जेव्हा परी जोडून आलं अलंकार काय सांगायचा? उपमा अलंकार. ठीक आहे. काय जण वाटतं खिचडी अलंकार सांगाव, तसं होत नाही. अस्थिर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अस्थिर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो अस्थिर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे चंचल. डी. स्थिर नसणे त्याला म्हणतात. इष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. इष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. इष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा मित्रांनो. तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, अनिष्ट. वाक्यप्रचार पूर्ण करा. हलवयाच्या घरावर काय म्हणते? तर मित्रांनो हलवयाच्या घरावर तुळशीपत्र असते. काय असते? तुळशीपत्र. पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीतील अर्धस्वर नाही? पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीतील अर्धस्वर नाही म्हणताय मित्रांनो. ठीक आहे. बघा लक्षात घ्या. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. अ हा रस्व स्वर आहे. कोण येतो? रस्व स्वर. आणि तेच आपलं उत्तर आहे. मराठी भाषेमध्ये अर्धस्वर 4 आहेत. अर्धस्वर किती आहेत मित्रांनो? 4. कोणकोणते येतं? य, र, ल आणि व. य, र, ल, व हे 4 अर्धस्वर आहेत. ठीक आहे. त्यापैकी बघा 3 जण आहेत इथं.
खेडे या नामापासून बनलेले विशेषण कोणते? खेडे या नामापासून विशेषण बनवा म्हणाले. तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. खेडवळ. खेडवळ मुलगा आपण म्हणतो बघा. ठीक आहे. म्हणजे विशेषण नामाबद्दल माहिती सांगत असते आणि तेच त्याचं उत्तर आहे. मी रोज योगासने करतो या वाक्यात सर्वनाम, या वाक्यातील सर्वनाम कोणतं आहे म्हणाले? का आहे. ठीक आहे. काय चिल्लर प्रश्न आला बघा ना. मी कुठे? ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. हे प्रश्नच नाही म्हणलं तरी हरकत नाही, पण काही जण त्याचंही उत्तर येत नाही. खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा. असं क्रियापद ओळखा जे सामर्थ्य दाखवते. सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. पळवते. सामर्थ्य त्याच्यामध्ये. जर पाऊस पडला तर शेतात सोने पिकेल या वाक्याचा प्रकार ओळखा. बघा जोडे कोणी बघा आधीच सांगितलं तुम्हाला जर आणि तरनं. आणि जर आणि तर जेव्हा वाक्य जोडतात, जर पाऊस पडला हे एक वाक्य, तर सोने, तर शेतात सोने पिकेल दोन वाक्य येतं. आणि जोड येत कोण मित्रांनो? जर तरनं जोड येतं. आणि जर तरनं जेव्हा दोन वाक्य जोडले जातात का, तेव्हा त्याला संकेतार्थ म्हणतात. काय म्हणतात? संकेतार्थ. इथं कोणती, हा मित्रांनो हे चुकून प्रिंट मिस्टेक झालंय. कोणती शब्दांची जात विकारी प्रकारात येत नाही. विकारी प्रकारात येत नाही म्हणते. ठीक आहे. तर मित्रांनो नाम, सर्वनाम, विशेषण या तिन्ही जाती विकारी आहेत. कसल्या येतात? विकारी. आणि मग क्रियाविशेषण अव्यय हे अविकारी. ठीक आहे. आणि तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा. खतरनाक प्रश्न आला बघा. खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा. शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखायचे. आता तुम्हाला थोड्याशा संकल्पना सांगावं लागतात मला. शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हटलं की नंतर तुम्हाला ओळखायला काय सांगितलंय? खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा. बघा लक्षात घ्या आता मित्रांनो. काय होते? शब्दयोगी अव्यय म्हणलं तर शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून येते, मान्य आहे. पण शब्दयोगी अव्यय जोडताना शब्दाचं सामान्य रूप होत असते. हे कधी लक्षात ठेवायचं. उदाहरणात तुम्हाला सांगितलं, इथलंच उदाहरण घेऊ आपण. म्हणून तुम्हाला घर. घर हा मूळचा शब्द आहे, पण बाहेर हे शब्दयोगी अव्यय जोडायचं असेल ना तर बघा घरचं काय होते? घरा. बाहेर. मग बाहेर हे शब्दयोगी अव्यय घरला जोडताना घरचं काय झालं? घरा. म्हणजे घरा हे सामान्य रूप आहे मित्रांनो. कशामुळे झालं? शब्दयोगी अव्यय जोडताना. त्याचा तो गुणच आहे. विषय संपला. पण इथं सुद्धा हे शब्दयोगी अव्यय हा मित्रांनो. पहा सुद्धा कोण आहे? शब्दयोगी अव्यय. मग इथं लिहिलं कुत्रा. कुत्रा याला सुद्धा हे शब्दयोगी अव्यय जोडा. कुत्रा सुद्धा. सामान्य मला असं वाटतंय झालं नाही म्हणून. कुत्राला कुत्रा सेमच आहे. आणि जी शब्दयोगी अव्यय जोडताना शब्दाचं सामान्य रूप होत नाही त्यांना शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणतात. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. आता इकडे बघा कुत्रा आहे ना, वर शब्दयोगी अव्यय जोडतो. कसं होईल? कुत्र्यावर. बघा वर जोडताना कुत्राचं कुत्र्या झालंय. झालं का नाही? मग शुद्ध शब्दयोगी अव्यय नाही. ऑप्शन नंबर 1 बरोबर. केवढी उंच इमारत ही हे यापैकी कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? संपला विषय. उद्गारवाचक चिन्ह दिसायले का? हो आहे. कोण आहे मग? उद्गारार्थी. विषय संपला. षष्ठी विभक्तीचा कारकार्थ काय असतो? षष्ठी विभक्तीचा कारकार्थ काय असतो? मुळात षष्ठी विभक्तीचा उपपदार्थ आहे आणि त्याचं नाव आहे मित्रांनो संबंध. लक्षात घ्या. ठीक आहे. कर्ता हा प्रथमेचा कारकार्थ आहे. प्रथमा विभक्तीचा कारकार्थ आहे. कर्म हे द्वितीय विभक्तीचा कारकार्थ आहे. हाक हे संबोधन विभक्तीचा कारकार्थ आहे. अभ्यास म्हणजे तुमचा बाप अभ्यास असला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. आणि संबंध हे षष्ठी विभक्तीचा उपपदार्थ आहे मित्रांनो. कोणी? उपपदार्थ कोणाचा आहे? या षष्ठी विभक्तीचा. षष्ठी विभक्तीचा उपपदार्थ कोण आहे? संबंध आहे.
ठीक आहे, तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. वाक्यातील प्रयोग ओळखा. मुलाने खडू फेकला. बरं, मुलाने खडू फेकला. फेकला हे क्रियापद आहे, फेक मूळ धातू है. फेकणारा कोण? फेकणारा कोण? मुलाने वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. ठीक आहे, विषय संपला कर्तरीचा. दुसरा प्रश्न विचारा, बसतय का? काय फेकलाय? खडू. वाक्याचं कर्म आहे, पण कर्माला प्रत्यय नाही. कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. आणि मग ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, तेच आपलं उत्तर आहे. समास प्रकार ओळखा. निर्दोष समास प्रकार ओळखायचा आहे, निर्दोष. ठीक आहे, मग तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. नत्र झालं इथं नन तत्पुरुष समास. नन असं येते, नन तत्पुरुष समास. ज्या समासातील पहिलं पद नकारार्थी असते त्यांना नन तत्पुरुष समास असं म्हणतात. आणि निर्दोष कोण येते? नन तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. वाक्य प्रकार ओळखा. मोठ्यांचा आदर राखावा. झालं. वा, वी, वे जर क्रियापदाला दिसले तर डायरेक्ट तुम्ही काय सांगायचं? विद्यार्थी वाक्य सांगायचं. काय सांगायचं? विद्यार्थी वाक्य. ती मुलगी बिरबलापेक्षा हुशार आहे. अलंकार ओळखा. खतरनाक प्रश्न आला बघा. ती मुलगी बिरबलापेक्षा हुशार आहे. या मुलीची तुलना कोणासंग करायला येतं? बिरबलापेक्षा संग. ठीक आहे, मग मुलगी उपमेय. ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय, ज्याच्या संग केली जाते त्याला उपमान. पण एक गोष्ट तुम्ही बघा काय म्हणाले, ही मुलगी काय म्हणाले? या बिरबलापेक्षा बी हुशार आहे. मुळात उपमेयापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे म्हणाले. उपमान, सॉरी, या उपमानापेक्षा सुद्धा श्रेष्ठ उपमेय म्हणाले. नियमानं काय असतं माहितीये का? उपमेयाची तुलना जर तुम्ही उपमानासंग केली तर उपमेयापेक्षा श्रेष्ठ उपमान असते. पण इथं तसं नाही. काय म्हणाले बघा ना, ती मुलगी बिरबलापेक्षा हुशार आहे म्हणाले. म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन जेथे असते मित्रांनो, तेथे अलंकार होतो व्यतिरेक अलंकार. कोणता अलंकार होते? व्यतिरेक. आणि व्यतिरेक अलंकार जर व्हायचा असेल मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, उपमानाला पेक्षा हे शब्द गावे जोडून येते. संपला विषय. कौमुदी या शब्दात समानार्थी शब्द ओळखा. कौमुदी या शब्दात समानार्थी शब्द ओळखायचा आहे. कौमुदी. तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, चांदणे. कोळे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कोळे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मित्रांनो ओळखायचा आहे. तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, राठ. कोळेच्या विरुद्ध राठ होते. इंदू, सुधाकर, शशी, हिमांशू ही सर्वनामे कोणाची आहेत? ही सर्वनामे कोणाची आहेत म्हणत्या? इंदू, सुधाकर, शशी, हिमांशू. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, चंद्र. चंद्राला इंदू म्हणतात, सुधाकर म्हणतात, शशी म्हणतात, हिमांशू म्हणतात. थुंकी झेलणे, थुंकी झेलणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ठीक आहे, तर मित्रांनो भलती खुशामत करणे. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. आपल्याला असं वाटतं बरं का, हे रिकामे पर्याय बघा. हाताने थुंकी झेलणे, हाताने थुंकी पुसणे, थुंकी उडवत बोलणे, असं चिल्लर म्हणजे फालतूगिरी आहे सगळी. भलती खुशामत करणे. केसाने गळा कापणे, केसाने गळा कापणे या म्हणीचा अर्थ सांगा. ठीक आहे, या म्हणीचा अर्थ सांगा म्हणते. तर मित्रांनो सरळ सरळ ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, विश्वासघात करणे. काय करणे? विश्वासघात करणे. स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे, स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे डॅश डॅश होय. तर मित्रांनो स्वतःशीच भाषण जेव्हा तुम्ही करता त्याला काय म्हणतात? स्वगत म्हणतात. काय म्हणतात? स्वगत. अतिशय खतरनाक कंटेंट स्पष्टीकरणासहित आपण घेऊन आलोत मित्रांनो. चॅनलला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. मित्रांनो अतिशय तळमळीनं मेहनतीनं या गोष्टी उभ्या आहेत. आपला सगळा विषय आहे स्पर्धा परीक्षांच्या मुलांसाठी विषय मुगा आहे. काही बी करायची तयारी आपली तुमच्यासाठी मित्रांनो. म्हणून तुमच्या पण सहकार्याची गरज आहे मित्रांनो. असंच तुमचं सहकार्य राहू द्या. थांबतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र.